समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले असून उमेदवार घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग दिला आहे। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विकास कामाची परंपरा तसेच लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील आणि स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांची सामाजिक राजकीय कारकीर्द आजही जनतेच्या स्मरणात आहे। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांना अवघ्या 77 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। त्या जिवारी लागलेल्या पराभवाची सल यावेळी भरून काढण्यासाठी त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे। त्या दृष्टीने भेटीगाठी, प्रचार फेऱ्या आणि जनसंपर्क कार्यक्रम जोमात सुरू असून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। प्रतीक पाटील हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वासही काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। नुकतेच भिलवडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील व वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभा आनंदा हजारे यांनी खटाव ब्रह्मनाळ गावात प्रचाराची सुरुवात केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही नक्कीच विजयी व्हाल असा विश्वास व्यक्त केला। या प्रचार प्रसंगी भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजी गुरव, राहुल वसंत कांबळे, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोरे, पंचायत समिती माजी उपसभापती प्रल्हाद गडदे, उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, अनिल पाटील, दादासो मधवाना, शब्बीर मधवाना, सागर गडदे, शरद पाटील, मोहन शिनगारे, सहदेव कारंडे, दत्तात्रय गडदे, उत्तम बंडगर, चंद्रशेखर मधवाना, दादा मधवाना, प्रशांत राजोबा, सुधीर साळुंखे, अण्णासो गावडे, सिद्धकुमार वडेर, बिरबल बंडगर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच भिलवडी गटात काँग्रेसचा प्रचार वातावरण तापू लागले असून येणाऱ्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। आपल्या जिल्हा परिषदच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ भिलवडीमध्ये करून आज ब्रह्मनाळ या गावामध्ये आपण प्रचाराच्या निमित्तानं आलो असता या ब्रह्मनाळमध्ये आणि सकाळी खटावमध्ये झालं। या दोन्ही गावांचा प्रतिसाद आणि मतदारांची प्रतिक्रिया पाहता की आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय प्रतीक संग्रामदादा पाटील आणि जिल्हा परिषदचे हे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय शोभाकाकी हजारे यांना जो मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे, अतिशय आनंद आणि उत्साहदायक वातावरण या दोन्ही गावामध्ये पाहायला मिळाले। याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये आदरणीय लोकनेते पतंगरावजी कदम साहेब असतील, आदरणीय आमदार विश्वजित कदम साहेब असतील, महेंद्रप्पा असतील आणि इथले स्थानिक नेते यांच्या माध्यमातून झालेला विकास कामं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रह्मनाळ आणि या भिलवडी नदीकाठच्या गावामध्ये जो आलेला महापूर होता, त्या महापुरामध्ये केलेलं विश्वजित कदम साहेबांचं काम, या सगळ्याची जाणीव या इथल्या लोकांनी आणि इथल्या मतदारांनी ठेवलेली आहे असं या प्रचाराच्या दरम्यान जाणवते। दुसरी एक गोष्ट अशी आहे की आदरणीय प्रतीकदादांचा जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करत असताना या गावामध्ये काही सल या गावातील मतदारांमध्ये, या नागरिकांमध्ये राहिलेली आहे की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संग्रामदादांचा निसटत्या पराभव झाला मतांनी आणि त्या पराभवाची सल जशी आम्हाला भिलवडीकर म्हणून आहे तशीच इथल्या ब्रह्मनाळकर वासियांनासुद्धा आहे आणि ती सल भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून ती सल, त्या सलीचा जो काही शब्द हा ब्रह्मनाळकरांच्या वरती पडलेला आहे तो पुसून काढण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक ब्रह्मनाळकर आत्ताच्या या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये प्रतीकदादांच्या पाठीमागं पेटून उठून काम करत आहे असं चित्र या निमित्ताने या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आणि याच निमित्तानं मला एवढीच आशा आहे की चांगल्या मताधिक्यानं आमच्या या दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार आदरणीय शोभाकाकी आणि जिल्हा परिषद गटातील उमेदवार आदरणीय प्रतीकदादा संग्रामदादा पाटील हे उच्चांकी मताधिक्याने निवडून येतील यात शंका किंवा मनामध्ये कुचकाय असणं काहीच गैर नाही आहे आणि चांगल्या मताने निवडून येतील याचा विश्वास आम्हाला आहे। याचं जे फलित आहे ते आपल्याला 7 तारखेला पाहावयास मिळेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आमच्या ब्रह्मनाळ गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार प्रतीकदादा
आणि पंचायत समितीच्या उमेदवार हजारे मॅडम आले. पण ब्रह्मनाळ गावच्या लोकांची अशी एक भावना झालेली आहे की आमच्या गावामध्ये गेल्या वेळेला संग्रामदादा पराभूत झाले असं टोटल मतदारसंघ बोलतो आहे. ती सल प्रत्येक मतदाराच्या मनात आजकाल सलत राहिलेली आहे आणि यावेळेला प्रतीकदादांना मोठ्या मतानं विजयी करायचं असं ब्रह्मनाळच्या गावानं ठरवलेलंच आहे. तर प्रतीकदादांच्या आलेत आमच्या गावात. आता ब्रह्मनाळकरांनाही वाटते की संग्रामदादा आले. संग्रामदादांच्या आठवणी अजूनही या ब्रह्मनाळमध्ये आहेत. त्यामुळं ब्रह्मनाळमधनं चांगल्यापैकी मतदान करून दादांना विजयी करायचं असा निश्चय थोडक्यात ब्रह्मनाळकरांनी केलेलाच आहे. आणि दादांनीही काय ब्रह्मनाळवरती माया ठेवावी, का तर दादांची संग्रामदादांची माया होती ब्रह्मनाळवरती, तशीच माया ब्रह्मनाळवरती प्रतीकदादांनी सुद्धा ठेवावी अशी प्रत्येक मतदाराकडून आणि मी एक युवक आहे, माझ्याकडून सुद्धा त्या अपेक्षा आहेत. आणि जास्तीत जास्त संग्रामदादांना जसं कमी पडलं तसं हिथं न कमी पडता आम्ही प्रतीकदादांना बहुसंख्य मतं आम्ही ब्रह्मनाळमधनं देणार आणि विजयी करणार आणि ब्रह्मनाळमध्येच गुलाल उधळणार आम्ही प्रतीकदादांचा. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.